इव्हेंट खरंच ऍक्च्युली कठीण असतं मोर दॅन द मूवी शूट्स बिकॉज त्याला रिटेक्स आणि कट्स नसतात. त्याच्यामुळे विचार करतो की ह्या गाण्यावर वेगळं काय होईल. सगळ्यात महत्वाचं ते असतं माझं. जेव्हा मला वाटतं आम्ही काहीतरी बनवतो तेव्हा मला वाटतं ते एक इनोव्हेटिव्ह गोष्ट होते. तुम्ही ती जिरे आणि मोहरीची जर फोडणी दिली ना तर प्रेक्षकांना ते आवडणार. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्याची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विविध परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे आणि हे सगळे परफॉर्मन्स उत्तम पद्धतीने कोरिओग्राफ केले. अर्थात सर्वोत्तम असा कोरिओग्राफर जो आहे आशिष पाटील आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. आणि मी बघतीये इतकी छान छान व्हरायटी आहे, स्टाईल आहे. सोनालीचा ऍक्ट असेल, शिवचा ऍक्ट असेल, इतक्या सुंदर पद्धतीने ती कोरिओग्राफी केली आहे. तर त्याबद्दल सुरुवातीला मला प्लीज सांग. नमस्कार. सकाळ प्रीमियर 2024 जे होत आहे आणि यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं मी नृत्य दिग्दर्शन करत आहे आणि तुम्ही इथे आलात स्टुडिओमध्ये त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. खूप सुंदर स्टुडिओ आहे, नवीन स्टुडिओ, तर त्यासाठी अभिनंदन. थँक्यू. आणि ते म्हणतात ना प्रत्येक कलाकाराला हक्काची जागा पाहिजे. सो मी स्वतःसाठी एक जागा बनवली, प्रत्येक कलाकारासाठी बनवली आहे ही. आणि येस, आमच्या रिहर्सल्स खूप उत्तम चालू आहे. जसं तू म्हणालीस की दरवेळेस अवॉर्ड फंक्शन मध्ये आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो कारण की प्रेक्षकांना मनोरंजन मिळावं. मला माहिती आहे कधी कधी गाणी तीच असतात पण त्या गाण्यामध्ये पण वेगळं काय करता यावं हा आमचा हट्ट असतो नेहमी आणि ऍज अ कोरिओग्राफर ते माझं काम आहे. सो यंदा येस, शिव ठाकरेबरोबर पहिल्यांदा आम्ही एक रोमॅन्टिक नंबर करतो आहे आणि तो असा रोमॅन्टिक नंबर आहे ज्याच्यामध्ये कपल नाहीये, तो स्वतः आणि मग त्याच्यावर सगळ्या डान्सर मुली आहेत. यु नो, बिकॉज ही इज द, काय म्हणतो आपण त्याला, तो मुलींचा चाहता असलेला तो कलाकार आहे. सो मला असं वाटतं त्याच्यासाठी तो एक रोमॅन्टिक आहे. आणि सोनाली इज ऑफकोर्स खूप वर्षांतर सोनाली इज कमिंग अप विथ काय म्हणतो आपण त्याला थोडं सेन्शियस ऍक्ट आहे. बट तो म्हणजे त्याचे आम्ही बरोबर लिमिट्स मोजून मापून ठेवलेले आहेत. आणि प्राजक्ता माळी आहे जी ऑथेंटिक लावणीचा एक पूर्ण बैठकीची लावणीपासून ते शृंगारापासून ते फडाची पर्यंत असे एक पूर्ण प्रकाराची आम्ही एक लावणी सादर करतोय. आणि आपले सन टीव्हीचे कलाकार आहेत ते सन टीव्हीचे झालं तुझं सन टीव्हीचे कलाकार आहेत ते सुद्धा परफॉर्म करत आहेत. सो मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस एका अवॉर्ड फंक्शनला चार छान जर लागत असतील तर मला वाटतं या डान्सिंग ऍक्ट मुळे लागतात कारण की दॅट इज द वन पॉइंट जे प्रेक्षकांना बघायला खूप आवडतं. आणि मी खूप ऋणी आहे सकाळ प्रीमियर 2024 सन टीव्ही मराठी यांचा की ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे आणि मला अपॉर्च्युनिटी दिली आहे. थँक्यू. प्राशिदा, जेव्हा चित्रपटाचं एखादं गाणं असतं तेव्हा ते अर्थात शूट करून, रिटेक करून, व्यवस्थित पॉलिश करून त्याला पूर्ण चित्रित करण्यात येतं आणि शूट करण्यात येतं. पण वेन इट कम्स टू स्टेज, म्हणजे परफॉर्मन्स असतो स्टेजवरचा, तुम्हाला ते लाईव्ह परफॉर्म करायचं असतं तितक्या मिनिटात आणि तितक्या मिनिटांमध्ये ती डान्स स्टेप बसवणं आणि प्रेक्षकांना आकर्षित करणं, हे चॅलेंज तू प्रत्येक वेळेला स्वीकारतो. तर ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही काही अडचणी येऊ शकतात? मला वाटतं की येस, चित्रपटाचं गाणं कसं असतं, रिटेक्स होतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेस कलाकार बघतात की किती पॉलिश पद्धतीने नाचतात बिकॉज इट इज अ रिटेक थिंग. आणि लाईव्ह परफॉर्मन्स करायची खरी मजा तीच असते कारण की मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही लाईव्ह नसता तेव्हा एक खऱ्या कलाकार म्हणून तुम्ही त्या म्हणतात ना टेस्टला खरे उतरतात मला असं वाटतं. आणि म्हणून मी रिहर्सलच्या वेळेस प्रत्येक कलाकाराला हे सांगतो की तुम्ही प्रत्येक रिहर्सल फुल आउट करा कारण इथं गाण्यांचं कॉम्बिनेशन असतं. इट्स अ मेडली, एक मेडली असते संपूर्ण गाण्यामध्ये. आणि चॅलेंजिंग एकच असतं की तुम्हाला एनर्जी लेवल मेंटेन करायची फ्रॉम द स्टार्ट टिल द एंड. सो मला वाटतं ते प्रत्येक कलाकाराला, आणि मला वाटतं बरेच कलाकार इव्हेंट ह्याच्यासाठी पण करतात का, कारण की ती प्रॅक्टिस सुटते त्यांची शूटमुळे एनर्जीची. आणि इव्हेंटमध्ये काय होतं त्यांना कळतं की अरे यार एनर्जी लावायची आपल्याला, 6 मिनिटं नाचायचं स्टेजवरती अँड दॅट बिकम्स अ चॅलेंज. आणि ऑफकोर्स देर इज नो कट, देर इज नो रिटेक. सो तुम्ही जे नाचणार आहे ते फायनली ते टीव्हीवर दिसणार आहे आणि प्रेक्षकांना दिसणार आहे. सो मला वाटतं ती खरीच एक मोठी चॅलेंज आहे. आणि म्हणून हे खूप लोक जे म्हणतात ना की नाही नाचणं काय सोपं असतं, पण इव्हेंट खरंच ऍक्च्युली कठीण असतं मोर दॅन द मूवी शूट्स बिकॉज त्याला रिटेक्स आणि कट्स नसतात. त्याच्यामुळे शेवटचा प्रश्न असा की प्रत्येक वेळी एक वेगळी स्टाईल आणणं, वेगळ्या स्टेप्स आणणं, यासारखी तुम्हाला सातत्याने त्याच्याशी एक्सप्लोर करावं लागतं. ते डान्स हा जो फॉर्म आहे वेगवेगळे, तर ते तू कशा पद्धतीने, कारण आम्ही स्टेजवर बघतो ते एक परफॉर्मन्स असतो पण त्याच्या मागची मेहनत आणि प्रोसेस वेगळ्या पद्धतीची असते. तुझ्यासाठी ती सातत्याने कशी बदलत जाते? क्रिएटिव्हली माझ्यासाठी सातत्याने ती बदलत जाते. कसं, कारण की मी नेहमी जेव्हा गाणी ऐकतो तेव्हा मी विचार करतो की ह्या गाण्यावर वेगळं काय होईल. सगळ्यात महत्वाचं ते असतं माझं. आणि मग त्या गाण्यांना घेऊन अशी अजून कोणती गाणी आहे जी एक ऍक्ट बनू शकेल. सो दरवेळी जेव्हा मी गाणं घेतो किंवा जसं तुला माहिती प्रत्येक वेळेस आपण जेव्हा परफॉर्म करतो म्युझिक लेबलचे इश्यूज पण असतात आपल्याकडे खूप की यु नो आपण हे गाणं वापरू शकत नाही, हे गाणं वापरू शकतो.
ते सगळं सांभाळून आम्हाला एक ऍक्ट बनवायचा असतो आणि ते सगळ्यात चॅलेंजिंग असतं. आणि मग आपल्याकडे भारतामध्येच इतके नृत्य प्रकार आहेत आणि भारताच्या बाहेर सुद्धा जे नृत्य प्रकार आहेत ते सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा मला वाटतं आम्ही काहीतरी बनवतो तेव्हा मला वाटतं ते एक इनोव्हेटिव्ह गोष्ट होते. जसं आता मी जसं म्हटलं की सोनालीच्या ऍक्टमध्ये आम्ही सेन्शुअस करतोय, पण आम्ही त्याच्यामध्ये कॅबरे आणि बेलीचा फील आणलाय, बट आपल्या मराठी तडकाला आम्ही सोडलं नाहीये. सो मला वाटतं की जसं आपण एक फोडणी देतो ना तेलामध्ये, जिरा, मोहरी, राई, आणि मग ती छान अशी ती डाळ अशी मस्त वाटते आपली ना, जो फोडणीची डाळ असते. सो कदाचित डान्सिंगला तेच असतं की तुम्ही बेस सोडू नका, पण तुम्ही ती जिरे आणि मोहरीची जर फोडणी दिली ना तर प्रेक्षकांना ते आवडणार. आणि ते कदाचित मला ती नस कळली आहे प्रेक्षकांची की काय आवडतं प्रेक्षकांना, आणि म्हणून मी ते नेहमी देण्याचा प्रयत्न करतो सातत्याने. आणि ते सकाळ प्रीमियर अवॉर्डच्या परफॉर्मन्स मध्ये नक्कीच जाणवेल, मला जाणवतंय रिहर्सल्स मध्ये. तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.